रास, धनुरास आणि वृश्चिक रास यांच्यासाठी 2026 कोणते सरप्राइजेस घेऊन आलंय, कोणते महत्त्वाचे निर्णय होणार आहेत, कोणता मोठा खर्च तुमची वाट बघतोय, कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत, चला जाणून घेऊया. तुळ, वृश्चिक आणि धनु या तीनही राशींच्या आयुष्यात 2026 नक्कीच काही ना काहीतरी खास आणि वेगळं घेऊन येत आहे. एक एक करून जाणून घेऊ. सगळ्यात आधी बोलूया तुळ राशीबद्दल. तुळ राशीच्या लोकांसाठी 2026 हे येणारं नवीन वर्ष जे आहे ते एक तुमच्या आयुष्यातला मोठा निर्णय घेणारं ठरणार आहे. या वर्षाचे पहिले 3 महिने तुमच्यासाठी थोडा परीक्षेचा काळ असेल असं म्हटलं तरी हरकत नाही, पण त्यानंतरचे दुसरे 3 महिने मात्र तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणारे असतील. तिथून पुढचे 3 महिने प्रगतीचे आणि शेवटचे 3 महिने आयुष्यात स्थिरता आणि आनंद देणारे असतील. एकंदरीतच 2026 हे वर्ष तुळ राशीच्या लोकांसाठी थोडं शांत, थोडं रोमांचक, तर खूप काही शिकवणारं वर्ष असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यात आधी बोलूया तुमच्या करिअर, नोकरी आणि व्यवसायाबद्दल. वर्षाची सुरुवात थोडीशी तुम्हाला त्रासदायक होऊ शकते, परीक्षेचा काळ ज्याला आपण म्हणतो, कारण वर्षाच्या पहिल्या 3-4 महिन्यामध्ये कामाचं थोडं प्रेशर असेल, टार्गेट्स, जबाबदाऱ्या वाढतील, ऑफिसमध्ये काही बदल होतील, काही नवीन नियम येतील, नवीन टीम अपॉइंट केली जाईल किंवा बॉस नवीन असेल. असे काही बदल आहेत जे तुमच्यावर थोडासा तणाव किंवा दबाव निर्माण करू शकतात, पण त्याचबरोबर हाच काळ तुम्हाला मजबूत करणारा सुद्धा असणार आहे. पण सुरुवातीचे 3 महिने सोडल्यानंतर मात्र अचानक नव्या संधी येऊ शकतील. नोकरीत बदल किंवा नोकरीत प्रमोशन, पगारवाढ किंवा मोठे प्रोजेक्ट्स मिळणं, या सगळ्या गोष्टी घडून येतील. तुमच्या मेहनतीला फळ मिळायला सुरुवात होईल. व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा नवीन पार्टनरशिप, नवीन क्षेत्रात विस्तार करणं किंवा मोठ्या डील्स मिळणं, या गोष्टी घडू शकतात साधारणतः सुरुवातीच्या 3-4 महिन्यांनंतर. 2026 मध्ये जो कुठला मोठा निर्णय होणार आहे तो मोठा निर्णय तुमच्या करिअर संदर्भात सुद्धा असू शकतो, नोकरी बदलण्याचा असू शकतो, व्यवसायात विस्तार करण्याचा असू शकतो किंवा नोकरीतून व्यवसायात शिफ्ट होण्याचा असू शकतो किंवा व्यवसायातून नोकरीत शिफ्ट होण्याचा असू शकतो. असा कुठलाही एक मोठा बदल जो आहे तो व्यवसायासंदर्भात किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात, लग्नासंदर्भात, कुटुंबासंदर्भात असू शकतो. मग हा मोठा निर्णय घेताना तुम्हाला काय करायचं आहे? शांत राहायचं आहे, प्लॅनिंग नीट करायचं आहे आणि योग्य संधी ओळखून त्याचा लाभ घ्यायचा आहे. आर्थिकदृष्ट्या विचार केला तर सुरुवातीला खर्च थोडे वाढतील. ते खर्च कशावर असतील तर घरगुती कामांवर किंवा दवाखान्यावर, कुटुंबावर सुद्धा, कुटुंबाच्या आरोग्यावर सुद्धा खर्च होऊ शकतात, म्हणून अनावश्यक खर्च टाळायचा आहे. पण वर्षाचा मध्य आणि शेवट हा जो आहे तो तुमच्या हातात पैसा देणारा ठरणार आहे. पगारवाढ, बोनस, नवे प्रोजेक्ट्स किंवा गुंतवणुकीतून फायदा किंवा बँकेत बचत वाढणं, नवीन घराची खरेदी, नूतनीकरण किंवा गुंतवणूक यासारख्या चांगल्या घटना आर्थिक दृष्टिकोनातून वर्षाच्या मध्यात आणि शेवटी घडून येतील. आर्थिक मंत्र जर तुमच्यासाठी काही असेल तर तो खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि योग्य वेळी योग्य गुंतवणूक करणे हाच 2026 साठी तुमच्यासाठीचा मंत्र असणार आहे. कौटुंबिक बाबतीत बोलायचं झालं तर वर्षाच्या सुरुवातीला ज्या काही घडामोडी घडतील त्या थोडा ताण देणाऱ्या असतील, पण वर्षाचा मध्य हा तुळ राशीच्या लोकांसाठी नक्कीच चांगला असणार आहे. खास करून कौटुंबिक वातावरणात शांतता आणि एकोप्याचं वातावरण निर्माण करणारा असणार आहे. घरात एकमेकांबद्दल प्रेम वाढेल. मगाशी म्हटलं तसं घरासंदर्भातही एखादा मोठा निर्णय होऊ शकतो. घराचं बांधकाम करणं असेल, घराची दुरुस्ती किंवा सजावट, या संदर्भात, वास्तू संदर्भात एखादा मोठा निर्णय सुद्धा होऊ शकतो. 2026 हे नवीन वर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी काय घेऊन आलंय बरं? तसं तर वृश्चिक राशीचे लोक हे निर्णयाचे पक्के असतात, विचारांचे खोल असतात, परिस्थिती उलटपलट करण्याची ताकद यांच्याकडे असते. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी फक्त एका नव्या सुरुवातीसारखं नसून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात निर्णायक वळण देणारं ठरणार आहे. ग्रहस्थिती तुमच्या पाठीशी आहे. विशेषतः शनी, गुरु, मंगळ हे तुम्हाला धाडस, आत्मविश्वास आणि बुद्धीची साथ देणार आहेत. तुमची खरी ओळख जगासमोर आणण्याची संधी 2026 हे नवीन वर्ष तुम्हाला देणार आहे. सगळ्यात आधी बोलूया आर्थिक स्थितीबद्दल. वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती कशी असणार आहे? अनपेक्षित लाभ तुम्हाला आर्थिक बाबतीत होणार आहेत, पण खर्चाच्या बाबतीत सावध सुद्धा राहायचं आहे. वर्षभरात पैसे येतील जातील, पण शेवटचा जो निकाल असतो ना, त्यामध्ये मात्र तुमची बचत होईल आणि लाभ होईल हे नक्की. पहिल्या 6 महिन्यामध्ये खर्च वाढतील, त्याचा थोडा तणाव तुम्हाला जाणवेल. विशेषतः गाडी, घर आणि कुटुंबासाठी तो खर्च असेल. पण प्रॉपर्टी किंवा सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. शेअर मार्केटचे व्यवहार करणाऱ्यांना सुद्धा लाभ होऊ शकतो. वर्षाच्या शेवटी तुमची अडकलेली रक्कम सुद्धा परत मिळण्याची शक्यता आहे.
2026 या वर्षासाठी महत्त्वाचा आर्थिक सल्ला वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आहे. उधार देण्याचं टाळा, कारण त्यातून तणाव निर्माण होऊ शकतो. 2026 हे वर्ष आर्थिक पाया नक्कीच तुमचं मजबूत करणारं वर्ष असणार आहे, पण खर्च सावधपणे करायचा आहे. आता वळूया कुटुंबाकडे. 2026मध्ये घरात आनंदी वातावरण असेल. कुटुंबात नव्या खरेदीची शक्यता आहे. त्याचबरोबर एखादा मोठा समारंभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. प्रवासाचे योग आहेत. मित्र नातेवाईक यांच्याशी तुटलेले किंवा दुरावलेले जे संबंध आहेत ते पुन्हा जुळण्याची शक्यता आहे. पूर्वजांशी संबंधित कामं किंवा प्रॉपर्टीचे जे काही वाद आहेत ते 2026 तुम्हाला सोडवून देणारे असं म्हणायला हरकत नाही. वृश्चिक राशीचे जे लोक प्रेमात आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष स्थिरता देणारं असणार आहे. अविवाहितांच्या आयुष्यामध्ये एका नवीन व्यक्तीची एंट्री होऊ शकते. रिलेशनशिपमधले जुने गैरसमज जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी दूर होतील. मैत्री, विश्वास आणि संवाद वाढेल. विवाहित दाम्पत्यांसाठी घरात आनंदाचं वातावरण असेल आणि वर्षाच्या शेवटी अपत्यप्राप्तीचे योगसुद्धा आहेत. एखादी छान गोड बातमी तुमच्या घरी 2026 हे वर्ष देऊ शकतं. हे वर्ष तुम्हाला नात्यांचं खरं सौंदर्य शिकवणारं असणार आहे. आता बोलूया वृश्चिक राशीच्या लोकांच्या करिअरबद्दल. 2026च्या सुरुवातीपासूनच वृश्चिक जातकांच्या करिअरमध्ये एक सकारात्मक बदल जाणवेल. जानेवारी-एप्रिल हा काळ मेहनतीचं फळ मिळवून देणारा असेल. जुन्या प्रोजेक्ट्सचे परिणाम लाभदायी ठरतील. काही जणांना नोकरीत अपेक्षित प्रमोशन मिळेल. नवीन संधी मिळू शकते. चांगली नोकरी मिळण्याचे प्रबल योगसुद्धा आहेत. म्हणजे जे बेरोजगार आहेत 2026 हे वर्ष त्यांच्यासाठी नोकरीचे योग घेऊन येत आहे. मे-ऑगस्टमध्ये थोडी स्पर्धा वाढेल, परंतु वृश्चिक राशीकडे असलेली फोकस करण्याची क्षमता, एकाग्रता, ही क्षमता जी आहे ना ती विलक्षण आहे आणि ती तुम्हाला सगळ्यांच्या पुढे ठेवेल. परदेशी कंपनी किंवा ऑनसाईट संधी किंवा नवीन जबाबदाऱ्या तुमची वाट पाहतात. सप्टेंबर ते डिसेंबर हा काळ करिअरच्या दृष्टीने सोनेरी म्हणावा लागेल. नेतृत्वाची भूमिका, टीम लीड करणं किंवा उच्च पद मिळणं असे प्रबळ संकेत सप्टेंबर ते डिसेंबर या काळात वृश्चिक राशीसाठी आहेत. धनु राशीसाठी 2026 हे वर्ष घर बदलण्याचे संकेत घेऊन येत आहे. आता हे घर बदलणं कुठल्याही कारणाने होऊ शकतं. तुम्ही नवीन घर घेत असाल किंवा घर दुरुस्त करायचं असेल किंवा घरामध्ये नवीन रिनोव्हेशन करायचं असेल, नवीन फर्निचर करायचं असेल किंवा कुठलंही इतर कारण याला कारणीभूत ठरू शकतं ज्यामुळे तुमचं घर बदलू शकतं किंवा आहे त्या घरात मोठे बदल सुद्धा होऊ शकतात. खरं तर घरासंदर्भातले हे योग मे 2025 पासून सुरू झालेले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत काही जणांच्या घरांमध्ये बदल झालाही असेल किंवा घरासंदर्भात कुठला मोठा निर्णय त्यांनी घेतलाही असेल आणि ज्यांनी अजूनपर्यंत नाही घेतलाय किंवा ज्यांच्या आयुष्यात कुठला बदल नाही झालाय तो 2026मध्ये होऊ शकतो, कारण ते योग 2026मध्ये सुद्धा आहेत. बाकी 2026 हे वर्ष धनु राशीसाठी प्रगती, बदल, नव्या संधी आणि निर्णायक वर्ष असणार आहे. तुमची ऊर्जा आणि विचारशक्ती दोन्हीही वाढणार आहे, मजबूत होणार आहे. त्यामुळे काही मोठे निर्णय जे व्यवसायासंदर्भात असतात, नोकरी संदर्भात किंवा घरासंदर्भात किंवा नात्यांसंदर्भात आहेत ते तुम्ही घेण्याची शक्यता आहे. धनु राशीची आर्थिक स्थिती 2026मध्ये नक्कीच चांगली असेल. पैसे येण्याचे, उत्पन्नाचे साधनं वाढताना दिसतील. जुन्या गुंतवणुकीतून आता 2026मध्ये चांगला फायदा होताना दिसेल. व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा व्यवसाय विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष चांगलं आहे. खर्च मात्र अनावश्यक होऊ देऊ नका. विशेषतः घर, वाहन किंवा लक्झरी वस्तू ज्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही खर्च करताना दिसाल आणि तो खर्च करताना जपून करायचा आहे, कारण अशा ठिकाणी पैसे कसे, कुठे, कधी खर्च होतात हे आपल्याला समजत नाही. हाऊस म्हणून खर्च वाढत जातो. म्हणूनच खर्चाच्या दृष्टीने जरा सावध राहायचंय. आर्थिक लाभाचे 3 महिने असणार आहेत 2026मध्ये. कोणते 3 महिने? एप्रिल, ऑगस्ट आणि नोव्हेंबर. या 3 महिन्यांमध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो कुठल्याही स्वरूपामध्ये. आता धनु राशीची जी मंडळी अविवाहित आहेत, ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत, त्यांच्यासाठी 2026 विवाहाचे योग घेऊन येत आहे. त्यामुळे लग्नाची बोलणी म्हणा किंवा स्थळं बघणं म्हणा यामध्ये तुम्हाला यश येताना दिसेल. ज्या व्यक्ती सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात प्रेमाची एंट्री नक्कीच 2026मध्ये होऊ शकते. ज्या व्यक्ती आधीच प्रेमात आहेत त्यांचं नातं मजबूत होईल, नात्यामध्ये स्थिरता येईल. विवाहित लोकांबद्दल सांगायचं झालं तर जोडीदारासोबत संवाद वाढवणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढणार आहे आणि त्यामुळेच जोडीदारासोबत मिळून तुम्ही त्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या तर ताण कमी जाणवेल. त्यासाठी जोडीदारासोबत योग्य संवाद आणि योग्य समन्वय साधणं आवश्यक आहे. एखादी सुंदर सहल
तुम्ही जोडीदाराबरोबर 2026मध्ये अनुभवणार आहात किंवा खास असे रोमॅन्टिक क्षण तुमच्या आयुष्यामध्ये 2026 हे घेऊन येणार आहे असं म्हणायला हरकत नाही. नातेवाईकांबद्दल बोलायचं झालं तर नातेवाईकांमध्ये गैरसमज होऊ देऊ नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. बाकी कुटुंबातलं वातावरण आनंदाचं असणार आहे. एखादा छोटा मोठा कार्यक्रम तुमच्याकडे 2026मध्ये होऊ शकतो. तो कुठल्याही संदर्भात असू शकतो, पण त्या कार्यक्रमामध्ये सगळेजण एकत्र येतील आणि त्यामुळे नक्कीच तुमच्या घरातलं वातावरण आणि तुमच्या मनातलं वातावरण दोन्हीही प्रसन्न होणार आहे.